नमस्कार मंडळी, मी ललित. स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर वाईन लवरसाठी मी एक नवीन जागा घेऊन आलो आहे, ती म्हणजे ग्रेपबेरी वाईन यार्ड. तर ही आहे औरंगाबाद रोडवरील शिलापूर गाव येथे. तर चला मग मी मध्ये जातो आणि तुम्हाला दाखवतो त्यांची वाईन कशी आहेत. मी वाईन यार्डमध्ये आलेलो आहे. तर इथे दिव्य आहे, तर आपण त्यांना विचारू वाईन कशी आहे त्यांची वगैरे, किती प्रकार आहे त्यांच्याकडे. हॅलो सर. हॅलो. तर आपल्याकडे कोणकोणते वाईन आहे इथे आता? एक्झॅक्टली सर, आम्ही इथे 3 प्रकारच्या वाईन बनवतो. ओके. तर त्यात ही एक ड्राय वाईन आहे, शॅनेन सॉव्हिग्नॉन. ओके. ते शॅनेन ब्ला आणि सॉव्हिग्नॉन ब्ला ह्या 2 वेगवेगळ्या व्हरायटीज याच्यात ब्लेंड केल्या. ही एक आहे कॅब शिराज. कॅबरनेट आणि शिराज 2 व्हरायटीज याच्यात ब्लेंड केल्या. ही पण ड्राय वाईन आहे सर. आणि ही एक व्हाईट वाईन आहे, त्याचं कॅब शिराजच आहे. त्याच्यामध्ये आम्ही हनी ऍड केलं, एक फ्लेवर येण्यासाठी, एक स्वीटनेस येण्यासाठी. तर ही आमची स्वीट वाईन आहे आणि ह्या 2 आमच्या ड्राय वाईन आहे. दिव्या, तुम्हाला तुमच्या वाईनीबद्दल काही सांगू शकते माहिती थोडी अजून? सर, आमची जी वायनरी आहे तिला 10 वर्ष झाले आहे. तर आम्ही जी काही वाईन बनवतो ती सगळी ऑर्गॅनिक वाईन असते, म्हणजे त्याच्यात एक्स्ट्रा केमिकल्स वगैरे काही ऍडिटिव्ह नसतात टाकलेले. तर जी काही तुम्हाला वाईन आता भेटते ती सगळी नॅचरल वाईन आहे. आमची छोटीशी बुटीक वायनरी आहे, इट्स लाईक स्मॉलेस्ट वायनरी इन महाराष्ट्र. 1 एकर्स मध्ये आमचा पूर्ण एरिया आहे. आपण बघू शकतो ते आता? हा सर, ठीक आहे, चालेल, आपण बघूया ते. तर आपण तिकडे बघायला जाऊया त्यांचे ग्रेप्स कोणते यूज करते ते. तर तुम्ही बघू शकता हे त्यांचे ग्रेप्स आहेत, अजून छोटे, आता त्याला अजून टाइम लागतो. तर हे कोणते? सर, ही रेझलिंग व्हरायटी आहे. ही जर्मन व्हरायटी आहे, जी इथे ग्राफ्ट वगैरे करून इथे ग्रो केलेली आहे. ओके. आणि याला किती महिने लागते म्हणजे पूर्ण प्रोसेस व्हायला? सर, आता नोव्हेंबर मध्ये एक प्रुनिंग एक प्रोसिजर असते, ज्याच्यामध्ये कटिंग वगैरे करतात ब्रांचेसची छोट्या छोट्या, आणि मग पेस्टिसाइड्स वगैरे प्रॉपरली त्याला हे करून मग डिसेंबर जानेवारी पर्यंत ग्रेप्स रेडी होऊन जातात. आणि पुढे मग हार्वेस्टिंगची जी प्रोसिजर असते, ग्रेप्स जी असते वाईन मेकिंगची जी फर्स्ट प्रोसिजर, तर ती मग आम्ही पुढे राबवतो. हार्वेस्टिंग एवढे एकच ग्रेप्स यूज होतो का अजून दुसरे पण व्हरायटी तुमच्याकडे? वेगळे व्हरायटीज पण यूज करतात, कॅबरनेट, शिराज, शेनेन वगैरे. ओके ओके. सर, तर हे क्रशर आहे. हार्वेस्टिंग केलेले जे ग्रेप्स असतात ते क्रशरमध्ये टाकले जातात. मग ते बेरीज ब्रेक होऊन तो काही ज्यूस इथून निघतो. इथून तो ज्यूस डायरेक्टली टँकमध्ये पोहोचवला जातो. तर हे फर्मेंटर टँक्स आहे, ज्याच्यामध्ये फर्मेंटरची जी प्रोसेस असते ती कॅरी केली जाते. फर्मेंटरच्या प्रोसेसला 15 ते 20 दिवस लागतात. जेव्हा वाईन रेडी होऊन जाते मग त्याच्यानंतर मग आम्ही डायरेक्टली त्यांना बॉटलिंग वगैरे करून मग कॅपिंग करतो. आता आपण वाईन टेस्टिंग करणार आहे. मी तुम्हाला दाखवतो कोणकोणते वाईन त्यांच्या. तर आपल्याकडे 3 व्हरायटी त्यांच्या. ही आहे रेड वाईन, कॅब शिराज, ही हनी फ्लेवरमध्ये येते त्यांची. ही आहे कॅब शिराज आणि ही त्यांची व्हाईट वाईन आहे. तर आपण आता टेस्ट करू. पहिल्यांदा आपण ही करू कॅब शिराज. खूप छान आरोमा येतोय, म्हणजे रेड चिल्ली त्यांच्यासारखा आरोमा आहे त्याचा. अतिशय छान आहे. आता आपण सेकंड ट्राय करू, दुसरी. हनी फ्लेवर आहे आणि थोडी स्वीट आहे ती. आणि सोबत भजी दिलेली त्यांनी, त्याच्यावरती मेयोनीज वगैरे टाकलंय, म्हणजे देसी फ्लेवरसाठी एकदम. तर आपण त्यासोबत पेअर करून बघू. आता आपण लास्टला ती व्हाईट आहे ती ट्राय करू आपण.
त्याचा कलर बघितलं तुम्ही, एकदम गोल्डन कलर आहे, मस्त छान एकदम फ्लावरचा अरोमा येतोय एकदम छान. तर असे 3 व्हरायटी आहे त्यांच्या वाईनयार्डच्या. तर तुम्हाला इथे यायचे असेल तर नाशिक पासून फक्त 10 किलोमीटर आहे हे. तर इथे औरंगाबाद रोडला शिलापूर गाव आहे, तर तिथे एक ग्रेपबेरी वाईनयार्ड आहे. तर नक्की तुम्ही इथे व्हिजिट करा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, युट्यूबला माझे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इंस्टाग्रामला देखील फॉलो करा. मी तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहील.